उद्धव ठाकरे असं म्हणाले, जे सोडून गेले त्यांच्यासाठी माझे दरवाजे कायमचे बंद आहे, कदापि परत घेणार नाहीत त्यांना. यावर तुमची काय रिएक्शन? दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी? जर कोणी दरवाजा उघडा म्हणून सांगितलेलंच नसेल तर आम्ही जाणार, आम्हाला घेणार, ही चर्चाच खरं कुठं होता कामा नये. परंतु एक मात्र आहे की शिंदेसाहेबांनी आपला दरवाजा थोडासा उघडा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तिकडचे आता किती इकडे येत आहेत ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं आणण्याचा प्रश्नच येत नाही, तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्यातले अनेक जण हादरलेले आहेत आणि ते आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विचार करून परत येण्याची मला असं वाटतं की हे सगळं करण्यापेक्षा आपल्याला जी मतं पडलेली आहेत ही कशामुळं मतं पडलेली आहेत ह्याचं आत्मचिंतन काही लोकांनी करणं गरजेचं आहे. मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज जो करून देण्यात आला, दलित बंधू भगिनींमध्ये संविधान बदलणार हे जे काही देशपातळीवर सांगण्यात आलं त्याच्यामुळं ही मताची सूज काही लोकांना आलेली दिसते. परंतु विधानसभेमध्ये असं काही राहणार नाही, आपल्याला कळेल. परंतु हीच लोकसभेची मतमोजणी होत असताना या देशामध्ये 2 विधानसभेचे देखील निकाल लागलेले आहेत. हे देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाहीत आणि त्या ठिकाणी थम्पिंग मेजॉरिटीनं एनडीए तिथं आलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, ज्या घटना घडल्या, जे काही गैरसमज झाले ते दूर करण्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडलो असू, परंतु ही संधी आम्ही काही विधानसभेमध्ये कोणाला देणार नाही, विधानसभेच्या निवडणुकीला देणार नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार विधानसभेमध्ये येणार हा ठाम विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. संजय राऊत वारंवार बोलत होते की अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांचे, त्या अनुषंगाने हे सगळं विधान होतं की आता घेणार नाही. म्हणजे संजय राऊत स्वतःची लोक आमच्या संपर्कात आहेत हे झाकण्यासाठी ह्या सगळ्या पत्रकार परिषदा आहेत. आपल्याला पुन्हा महिन्याभरामध्ये कळेल की शिंदेसाहेबांचं नेतृत्व कोण कोण स्वीकारतात, कोण कोण आमच्याबरोबर येऊन निवडणूक लढतात, हे तुम्हाला काही कालावधीमध्ये दिसेल. भारत सरकारकडून अमेरिकन कंपन्यांना गुजरातमध्ये कंपन्या चालू करण्यासाठी 70% अनुदान घेत आहेत. यावर पक्षाचे नेते यांनी मला असं वाटतं की याचं उत्तर केंद्र शासनाच्या सर्व्हेमध्ये मिळालेलं आहे. महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये सलग 2 वर्ष 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे जे आमच्यावर टीका करतात त्यांनी पूर्ण आत्मचिंतन करावं की त्यांच्या वेळी तोच महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा 2 नंबरला आणि 3 नंबरला का गेला होता. पुन्हा एकदा महाराष्ट्र 2 वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे आणि भविष्यातली 25 वर्ष राहील एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.